रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. तर त्यांची परिस्थिती आणि आपल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आता काय बदल काय? डायरेक्ट ब्लँक आहे त्यांचे बाग, डायरेक्ट ब्लँक आहे. 90 ते 95% पानगळी फेल आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी श्री विजय कानवडे. संगमनेर तालुक्यामध्ये आपण काम बघतोय कंपनीचं. तर आज आपण डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर ही जी डाळिंबाची बाग आहे, तर शेतकरी मित्रांनो आता सांगायचं महत्त्वाचं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये यावर्षी आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत दिवाळीपर्यंत भरपूर पाऊस झालेला आहे. तर आज आपण जी डाळिंबाची बाग बघतोय ही साधारणपणे आपली जी पानगळ आहे याची सप्टेंबर महिन्यातली पानगळ आहे. 10 म्हणजे 10 सप्टेंबरची पानगळ आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीचा प्रकार सुरुवातीला बघून घ्या. पूर्ण काळी जमीन आहे आणि काळ्या जमिनीमध्ये सरासरी आत्ता म्हणजे बरेचसे आपला जो भ्रम असतो भरपूर पाऊस झाल्यानंतर बागेला फुल निघत नाही, सेटिंग होत नाही. या भागातल्या बऱ्याचशा प्लॉट ही या कंडिशनच्या म्हणजे सप्टेंबर महिन्यातल्या पानगळी या पूर्ण अयशस्वी झालेल्या आहे. त्यांना सेटिंग नाही, ते डबल आता पानगळीच्या तयारीत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अतिशय खडतर प्रवास करून आपले जे रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी राहुल पाटोळे सर यांची स्वतःची बाग आहे. यांनी आधी केले मग सांगितले, आले अनुभव अंगात त्याची जगा देत असे या उक्तीप्रमाणे त्यांनी इथं पूर्ण रामा ॲग्रोटेकचं व्यवस्थापन केलेलं आहे. तर सर्वात प्रथम आधी आपण त्यांची ओळख करून घेऊया. सर तुमचा परिचय द्या. राहुल विलास पाटोळे, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी, मुक्काम पोस्ट चिकणी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. विलास जगन्नाथ पाटोळे, मुक्काम पोस्ट चिकणी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. ओके सर, आता आपली हे झाड किती वर्ष झालेली? आपले कंप्लीट आपण 16 महिन्याला झाड धरलेलं होतं आणि आज बाग पानगळ करून कमीत कमी या 10 तारखेला 3 महिने पूर्ण होतात. ओके सर, आता रामा ॲग्रोटेकमध्ये आता आपण कधीपासून काम करताय? आपल्याला आता 8 महिने कंप्लीट झालेले. आपण याच्या आधी बी जो मार्चच्या टायमाला ज्या पानगळी होत्या हां. त्या पानगळींचा अभ्यास करून अच्छा. व सप्टेंबर महिन्यात माझा बी बाग धरलेला आणि बाकीच्यांचा बाग धरलेला, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हा आज प्लॉट आपण बनवलेला आहे. सर आता मला सांगा, आपल्याकडं एवढा पाऊस झालेला आहे ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याकडे, तर भरपूर किती वेळा पाणी साचलं होतं या प्लॉटमध्ये? मी 10 सप्टेंबरला पानगळ केल्यानंतर तेव्हापासून तर आत्तापर्यंत कमीत कमी 6 मोठाले पाऊस झालेले. अच्छा. आणि या बागात कमीत कमी पुरं बेडच्या लेवलला खोडापर्यंत पाणी भरलेलं होतं. ट्रॅक्टर चालवण्यास वापसा यायला सर आता ही पूर्ण डीप सॉईल आहे, पूर्ण काळी जमीन आहे. खाली 5-10 फुटापर्यंत पूर्ण मातीची ब्लॅक सॉईल आहे. तर ज्यावेळेस पाऊस झाले किती दिवस याला वापसा आली नाही? आत्ता कुठं वापसा यायला लागली, महिना झालाय कंप्लीट, महिन्यानं वापसा दिसायला लागली बागा. बरं, आता आज आपण शूट घेतो तो डिसेंबर महिन्यामध्ये, बरोबर? आज 8 तारीख आहे. तर मला सांगा सर, आता ही जी कंडिशन आहे वातावरणाची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागात पण या टायमाला पानगळी केलेली आहे. ओके, तर त्यांची परिस्थिती आणि आपल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आता काय बदल काय? डायरेक्ट ब्लँक आहे त्यांचे बाग, डायरेक्ट ब्लँक आहे. 90 ते 95% पानगळी फेल आहे. अच्छा. फक्त बागांना वॉटर सूट शेल्लेक लागलेले, बाकीचं काहीच नाही. अच्छा बागा सर, मग आता मला सांगा, रेस्टला आपण रामा ॲग्रोटेकचं याला काय काय सोडलेले, काय कसं नियोजन केलं? आपण त्याला बायोसृष्टी, बायोसमृद्धी आणि NPK मध्ये आपण आपल्या रामाचं 0-20 येते. अच्छा, याचा सगळ्यांचा मिक्सर डोस करून आपण त्याला दिलेला आहे बागाला. आणि रूट मॅजिक प्रत्येक पाण्याला कंटिन्यू चालू ठेवलेलं आहे. वरतून 052चा 0050चा रामा गोल्ड आणि स्टीम ग्रोचा स्प्रे पण केलेले. शेतकरी मित्रांनो, इथं एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्यावेळेस आपण हे जे औषधं सोडलेले, बायोसमृद्धी, आपलं डाळिंब स्पेशल, बायोसृष्टी, त्याच्यानंतर आपण रूट मॅजिक दिलेलं आहे, त्यानंतर आपले रामा 05234, रामा 027, हे जे औषध आपण खाली सोडलेले, तर याचा जो एकत्रित इम्पॅक्ट आहे, तर असं नाही की पाऊस झाल्यानंतर ह्या बागेला पूर्ण फुलकळी निघालेल्या अवस्थेमध्ये खूप मोठा पाऊस झाला. हा पाऊस होत असताना याचं पूर्ण ड्रॉपिंग होऊन गेलं, परंतु रामा ॲग्रोटेकची जो डोस आहे तो कंटिन्यू याला चालूच असल्यामुळं आता या कंडिशनला सरासरी 150 ते 200 पाळांपर्यंत आपल्याला सेटिंग दिसते. तर राहुल सर, मला आता एक गोष्ट सांगा, आपल्या परिसरातून जे लोक इथं प्लॉट बघायला येतात
कारण ॲज अ तुम्ही प्रतिनिधी म्हणून लोकांचा एक चेहरा आहे आणि लोकांना मार्गदर्शन करतो बरोबर. आणि बऱ्याचशा अशी परिस्थिती का बाकीच्यांचे प्लॉट पण फेल गेलेले आणि मग अशा पद्धतीत ज्यावेळेस तुम्ही लोकांना गायडन्स देता आणि तुमची बाग ज्यावेळेस शेतकरी बघायला आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण दादांना पण विचारू. दादा सांगा काय काय म्हणतात बाकीचे लोक, काय म्हणतात प्लॉट पाहायला आल्यावर? आणि प्लॉट पाहिल्यानंतर ते म्हणतात तुमचे कसं काय झाले आम्ही त्यांना सांगतो आम्ही रामाचे सगळे प्रोडक्ट वापरून. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, विलासदादा आपले जवळजवळ 2 वर्षापासूनचे रामा ॲग्रोटेकचे युजर आहेत आणि त्यांच्या मुलाला ज्यावेळेस नोकरी बघायची वेळेस आली त्यावेळेस आपण त्यांना रामा ॲग्रोटेक सजेस्ट केलं का तुम्ही कंपनीत काम करा. त्यांनी एका शब्दावरती ते तयार झाले. तर सर तुम्ही का तयार झाले, म्हणजे तुम्हाला काय 2 वर्ष वापरल्यामुळं अप्रतिम रिझल्ट, तुम्हाला खात्री आली? त्याच्यामुळे म्हणलं मॉलिक्यूल चांगले शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अच्छा. त्याच्यामुळे आपण काम करायला तयार. आणि राहुल सरांना शेतीची फार आवड आहे, त्यामुळे त्यांनी डाळिंब शेती लावण्याचा निर्णय घेतलेला. इतक्या डीप सॉईलमध्ये लोक जनरली डेअरिंग करत नाही, कारण 10-15 फुटापर्यंत पूर्ण गाळाची माती म्हणजे पूर्ण ब्लॅक सॉईल आहे. अशामध्ये आपण हे डाळिंब लावलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं रामा ॲग्रोटेकच्या प्रॉडक्टवरती आपण विश्वास ठेवलेला आहे आणि आपल्याला त्याचा रिझल्टची खात्री असल्यामुळं आपण ते वापरलं. त्यामुळं सप्टेंबर महिन्यातसुद्धा आपली पानगळ सक्सेस झालेली, जे की आपल्या गावामध्ये माझ्या मते 1 ते 2 प्लॉट जे रामा ॲग्रोटेकचं नियोजन त्यांना चालू आहे, ते प्लॉट आज चांगल्या कंडिशनमध्ये ते सक्सेस आहेत. त्यांच्यापैकीच आपले हे भाऊ पण आहेत. दादा तुमचा पण परिचय द्या. नमस्कार, मी विक्रम पानसर. चला पुढं. मी रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरतो. मागच्या वर्षी पण प्रॉडक्ट वापरले होते, एकदम छान रिझल्ट आहे. यावर्षी पण मी वापरलेले हे प्रॉडक्ट. तर पानसरे बंधूंचा जो प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो, आपण त्याचा जो व्हिडिओ आहे तो पण आपण पाठीमागच्या वर्षी यूट्यूबला आपण अपलोड केलेला आहे. आपला जो रामा ॲग्रोटेकचा ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे त्यावरती. तर हे त्यांचं 2रं वर्ष आहे वापरण्याचं. आणि आपली प्लॉट बाग कशी सर आता? बाग एकदम सुंदर आहे. आणि राहुल सरांची बाग बघून काय वाटतंय तुम्हाला? राहुल सरांची बाग तर आमच्या पुढे आहे अजून. अच्छा, मग तुमची लेट पानगळे? हो, लेट पानगळे महिन्याभराचा गॅप आहे. बरं. मागच्या वर्षी क्वालिटी होती फळाला. अच्छा. साईज भरपूर झाली. अच्छा. आणि फळाला शायनिंग पण चांगली होती. अच्छा. रोगराई वगैरे कसं? रोगराई काहीच नव्हती बाग. अच्छा. शेवटपर्यंत पाऊस झाला तरी रोगराई नव्हती. बरोबर आहे. मी प्लॉट जागेवर 90 रुपये किलो दिलता. अच्छा. रक्ताचा. बरं. माल किती निघला सर आपल्याला? साधारणतः 7 ते 8 टन माल निघाला. अच्छा. झाड किती होते आपले पहिल्या वर्षाला? पहिल्या महिन्यातच प्लॉट धरलेला होता. अच्छा. म्हणजे सर तुम्हाला गॅरंटी आल्यामुळे तुम्ही याही वर्षी कंटिन्यू केलेलं आहे? ओके. तर राहुल सर मला आता एक गोष्ट सांगा, आता जे आपलं फवारणीचं नियोजन हे कसं चालू आहे? आता आपण आपलं निमकरंज कापूर किती दिवसाला स्प्रे चालू आहे आपला? कंप्लीट 10 दिवसाला एक स्प्रे गेलाच पाहिजे निमकरंजचा कापूरचा. आपण ॲडिशनल बाकीचे जे बुरशीनाशक वापरतो त्याच्यात पण वापरलं पाहिजे. बरोबर. मित्रांनो, आता जर या ठिकाणी आपण जर स्ट्रोक बघितले तर हे स्ट्रोक फार लांब आहे. यासाठी आपण याला कॅल्बोर प्लस सायझरचा स्प्रे दिलेला आहे, प्लस रामा मॅजिक वापरलेलं आहे. त्यानंतर आपण रामा गोल्ड स्टीम ग्रो मायक्रो 555चे पण 2-3 डोस झालेले. आणि हे सगळं करत असताना आपण जे ड्रिपचं आपलं जे शेड्यूल आहे, रामा ॲग्रोटेकच्या जे डाळिंब शेड्यूल आहे त्याचा आपला 100% वापर चालू आहे. आणि शेतकरी मित्रांनो, सगळ्यात सांगायचा मुद्दा असा की जर आपण शेड्यूल जर कंटिन्यू केलं तरच आपल्याला चांगले रिझल्ट मिळणार. आणि धरसोड जर केली तर आपल्याला रिझल्टमध्ये कमी जास्तपणा तफावत दिसतो. 100%. त्यासाठी आपण शेड्यूल फार महत्त्व आहे. आणि इथं आपल्याला दिसतं आता सप्टेंबरची पानगळे आपल्याकडे डीप सॉईलमध्ये जर बागा सक्सेस होतं तर वापरायला काही अडचण आहे? काहीच नाही. इतर शेतकऱ्यांना सर काय मार्गदर्शन आहे आपलं, काय वाटतं दादा? नाही वापरलं पाहिजे, प्रत्येकानं वापरलं पाहिजे. रिझल्ट एक नंबर आहे रामा ॲग्रोटेक. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये आपल्याला डाळिंबाविषयी किंवा इतर पिकांविषयी कुठलीही समस्या असेल तर आपल्याला त्या समस्यांचं मार्गदर्शन मिळण्याकरता मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी श्री विजय कानवडे. माझा मोबाईल नंबर आहे 77 45 86 74 63. त्याचबरोबर आपल्या या चिकनी निमगाव, राजापूर, सायखिंडी, त्यानंतर डोंगरगाव या परिसरामध्ये जे काम करणारे आपले प्रतिनिधी आहेत ते श्री राहुल पाटोळे सर. नमस्कार, मी राहुल पाटोळे. आपल्याला जर आपल्या बागांमध्ये काही प्रॉब्लेम जाणवत असेल, आपलं रेस्टिंग पिरियडला काम होईल नसेल आणि तुम्हाला बागा जर सक्सेस करायच्या असेल आणि बागां चांगल्या प्रकारे सेटिंग करायचे असेल तर 100% रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरा. त्यासाठी माझा नंबर 89 56 64 06 54. अवश्य आमच्या सेंटरला तुम्ही विजिट द्या. तसेच त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आपण आता हा जो बाग शूट केलेला आहे आपण सुद्धा हा बाग येऊन बघू शकता की सेटिंग कसं आहे काय, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष त्यानंतर आपला आत्मविश्वास पण वाढतो. आणि त्या आपल्याला जर काही पुढचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर पाटोळे सर असतील किंवा मी असेल, तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपल्याला मार्गदर्शन वेळोवेळी दिले जाईल. त्याचबरोबर आपल्याला इतर जे आपल्या भागातले व्हिडिओ बघायचे असतील तर रामा ॲग्रोटेकचा जो ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे आपला रामा ॲग्रोटेक
त्या चॅनलला पण आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल आणि त्यामार्फत आपल्याला सर्वच पिकांचं म्हणजे आपण त्यामध्ये सर्व पिकांचं गायडन्स त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, तर ते पण आपल्याला बघता येईल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.